सर्वांना जे ख्रिस्त, आज नोवेनाचा तिसरा दिवस. आजचा विषय, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आणि आज विशेष करून आपण चिंबडपाडा, दादरीपाडा व बामणपाडाच्या भाविकांसाठी प्रार्थना करूया. आज 20 तारीख आणि वेनरेबल फादर आग्नेलो आपला संस्थेचा सदस्य याचा स्मृती दिवस आपण साजरा करतो. आजचे सण आपण साजरा करतो. जे जे पण फादर आग्नेलो मध्ये शिकलेले आहेत त्यांना आठवण असेल, आज आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. तर आज या मिसामध्ये भाग घेत असताना आपण फादर आग्नेलोच्या मदतीने प्रार्थना करूया आणि लवकरच त्याला देवाने संतांचा मान देण्यास या मिसामध्ये आपण प्रभूकडे आमची विनंती घालूया. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा वास तुम्हाला लाभो. आपल्या देवळाच्या सणाच्या आध्यात्मिक तयारी करण्यासाठी जमलेले सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत आहे. आजचा आपला विषय असा आहे, मुली तुझे विश्वासाने तुला बरे केले आहे. दररोजच्या जीवनात आपल्याला अनेक प्रकारचे आजारी लोक दिसत असतात. निरनिराळ्या आजारांनी व्याधीने पिडलेले लोक आपल्याला हॉस्पिटलमध्ये आणि आजूबाजूला दिसत असतात. आणि त्या आजारातून मुक्ती मिळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपचार करीत असतात. येशू स्वतः हे जगात असताना लोकांमध्ये देवाच्या राज्याची घोषणा करीत असताना अनेक चमत्कार केले, जे विज्ञानाला अशक्य आहे. असे आजार येशूने त्याच्या शब्दाने बरे केले आहे. जे जे रोगी विश्वासाने येशूकडे आले त्यांना येशूने बरे करताना हेच सांगितले, जा, मुली तुझे विश्वासाने तुला बरे केले आहे. येशूने सुवार्ता सांगताना हेच सांगितले की मी तुमच्या बरोबर कुठेपर्यंत राहू. मी जाईन, पण माझी वचने तुम्हा बरोबर सदैव राहतील. हे जग आणि त्यातील सर्व नाहीसे होईल, परंतु माझी वचने नष्ट होणार नाही. आणि आजपर्यंत येशूची वचने आपणा बरोबर आहे आणि तीच वचने आपल्याला सर्व प्रकारच्या आजारातून मुक्त करायला समर्थ आहे. पण आजही आपण आजारी लोक पाहतो. अजून आजार त्या जगात का आहे? जुने करारात परमेश्वराने निर्गमच्या पुस्तकात अध्याय 15-26 वचनात सांगून ठेवले आहे की तू आपला देव परमेश्वर ह्याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने नेटके करशील, त्याचे आज्ञाकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील. तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठविणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. आजचे सुवर्तमानात येशूने हीच वचने सांगितली आहे की त्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे आचरण केल्यास आजही येशू आम्हाला हेच सांगेल, जा, तुझे विश्वासाने तुला बरे केले आहे. म्हणून येशूला अपेक्षित असलेला विश्वास आम्ही आमच्या जीवनात व्यक्त करण्यास आम्हाला कृपा मिळावी म्हणून या मिसा बलिदानात प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, आज आम्ही प्रस्तावनामध्ये ऐकले, येशू ती स्त्रीला म्हणतो, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. आपण या मिसा बलिदानात जमलेले आहोत. येशू आपल्याला पण म्हणतो, तुमच्या विश्वासाने तुम्ही बरे झाले आहोत. विश्वासाने आपण या मिसा बलिदानात एकत्र जमलेले आहोत.
हा विश्वास येशूने आम्हाला दिलेला आहे, मोठा वरदान आहे. या विश्वासाद्वारे आपण येशूचे मुले, त्याचे भाऊ बहिणी, त्याचे अनुयायी बनलेले आहोत. या विश्वास आपला दृढ होण्यास आपण प्रभू चरणी या विसावनात प्रार्थना करूया. तसेच आपले विचार, आपली प्रार्थना, आपल्या आकांक्षा आपण प्रभू चरणी घालूया, त्याच्या जवळ जाऊया आणि प्रभू आमची प्रार्थना ऐकणार. ज्या वेळी आपला विश्वास कमजोर झाला होता, आपण चुकलेले होते, या सर्व घटकाची आठवण करून आपण प्रभूकडे क्षमा मागूया आणि बरोबरच म्हणूया, सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुभगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पना शब्दाने कृत्याने मी फार पाप केले. माझा म्हणून इथे तुम्हाला पवित्र म्हणे सत्य व तुम्हा बंधुभगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सरसमत परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापात क्षमा करून आम्हाला सरकारी जीवनाकडे नेमो. हे प्रभू आम्हाला दया कर. हे ख्रिस्त आम्हाला दया कर. हे प्रभू आम्हाला दया कर. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, सर्व चांगुलपणाच्या सनातन उपमा तुझा पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त याच्या भावी आगमनाद्वारे मनुष्याचे तारण करण्याचे अभिवचन काळाच्या प्रारंभीच तू दिले होतेस. त्याचे सत्य मृत्यू प्राशन करण्यासाठी आम्हाला कृपा दे व त्याच्या अभिवचनाच्या आनंदायी स्मरणाने आमची हृदय प्रफुल्लित कर, म्हणजे श्रद्धेने व भक्तीने तुझी सेवा करण्यास व तुझ्या सहाय्यात चिरंतन आनंद उपभोगण्यास आम्ही सामर्थ्य ठरू. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. एक मकाबी या पुस्तकातून घेतलेले वाचन. लोकांनी वेदी समर्पणाचा सण साजरा केला आणि मोठ्या आनंदाने होमयज्ञ अर्पण केला. यहुदा व त्याचे भाऊ म्हणाले, पहा, आपले शत्रू नष्ट झाले आहे. चला आपण वर जाऊ. मग सर्व सैन्य गोळा झाले आणि ते सियोन पर्वतावर गेले. हेलेनी एकाचे 148व्या वर्षी 9व्या महिन्याचे म्हणजेच किस्लेव महिन्याच्या 25व्या तारखेस अगदी सकाळी ते उठले आणि धर्मशास्त्राच्या नियमाप्रमाणे होमयज्ञासाठी नव्याने बांधलेल्या वेदीवर यज्ञ अर्पण केला. त्याच ऋतूच्या त्याच दिवशी परराष्ट्रीयांनी वेदीस भ्रष्ट केले होते. त्यांनी भावगीते गाऊन सतार, बासुरी आणि टाळ या वाद्यांच्या भोसात वेदीचा पुन्हा प्रतिष्ठापन केला. त्यावेळी सर्व लोक पालथे पडले. त्यांनी उपासना केली आणि त्याची भरभराट करणाऱ्या स्वर्गीय प्रभूला धन्यवाद दिले. 8 दिवसपर्यंत त्यांनी वेदी समर्पणाचा सण साजरा केला आणि मोठ्या आनंदाने होमयज्ञ व सुटका झाल्याबद्दलचा यज्ञ अर्पण स्तुती गायली. मंदिराच्या समोरील भाग सोन्याचा मुकुट आणि लहान लहान ढाली लावून सजवला. फाटके पुन्हा बसविले. पुरोहितांच्या खोल्या पुन्हा बांधल्या व त्यांनी दारे लावली. लोकांच्या आनंदाला पारापार राहिला नाही. अशा प्रकारे परराष्ट्रीयांकडून झालेला अपमान त्यांनी भरून काढला. यहुदा, त्यांचे बंधू आणि इस्रायलाच्या सर्व मंडळींनी एकमध्ये ठरविले की प्रतिवर्षी ह्याच ऋतूत म्हणजे किस्लेव महिन्याच्या 25व्या तारखेपासून तर पुढील 8 दिवसापर्यंत वेदीच्या
समर्पणाचा उत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा करावा. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभू तुम्हाबरोबर असो. सन्मान लिखित शुभ कमलातून घेतलेले वाचन. मग तो त्याच्याबरोबर निघाला तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करत होते. आणि तेथे रसस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्याच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते न होते ते सर्व खर्चून टाकले होते. तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा जरा सुकून गेला व आपण त्या पीडितापासून बरे झालो असा तिला शरीरात अनुभव झाला. आपणा मागून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या टाईम लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोणी शिवले? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोक समुदाय आपणा भोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता मला कोण शिवले? मग जिने हे केले होते तिला पाहाव्यास त्याने सभोवार बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून बीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्यास सर्व खरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो. प्रभूचे शुभ वर्तमान.
ख्रिस्ताय प्रिय बंधुभगिनींनो, आज नोवेनाच्या तिसऱ्या दिवशी आपण येशूच्या शब्दावर मननचिंतन करतो. मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. हे नोवेनाच्या अनेक दिवशी आपण येशूच्या अनेक चमत्कारावर मननचिंतन करतो. जे लोकांनी येशूवर विश्वास ठेवला त्याने हे विश्वासाचे वरदान, जे त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे त्यांना भेटला. आणि आज आपण मननचिंतन करत असताना येशू आपल्याला पण पाहून म्हणतो, जर तुम्हाला विश्वास आहे तर तुम्हाला काय इच्छा आहे ते तुम्हाला भेटणार. आपण पाहिले तर येशू वर्तमान याची सुरुवात येशू गरजकार या गावातून निघून येतात आणि कशासाठी? लोक त्याला गावातून बाहेर काढतात. येशूने एक भूतग्रस्त माणसाला बरे केलं होता. त्याच्यावर मोठे मोठे भूत होते, ते काढून त्याने डुकरावर घातला आणि लोकांचे डुकरे 2000 लगभग डुकरे जाऊन पाण्यात डुबून मरले. म्हणून लोकांना राग आला आणि लोकांनी येशूला सांगितलं, आमचं गाव सोडून जा तुझ्या घरी, आम्हाला तुमची गरज नाही. आणि येशू आपल्या शिष्याबरोबर आपल्या गावी येतो आणि ऐकताच बरेचशे लोकांची गर्दी येशूच्या मागे. एक गाव येशूला नाकारतो तर एक गाव येशूला स्वीकारतो आणि बरीचशी गर्दी येशूच्या मागे येत आहे. आणि तिथे आपण पाहतात जैरस नावाचा एक अधिकारी धावून येशूकडे येतो आणि म्हणतो, येशू, माझी लहानशी मुली मरण पावलेली आहे, तू येऊन तिला बरी कर, माझी एकटीच मुलगी. एक बाप आपल्या मुलीसाठी विनंती करतो येशूच्या पाय पडून आणि येशू म्हणतो, काय नाही, मी येत आहे तुमच्या बरोबर. आणि येशू जैरस बरोबर जात असताना आपण पाहतात ही बाई, ही स्त्री जी 12 वर्ष बिमार होती, 12 वर्ष खूपसे प्रयत्न हे स्त्रीने केले होते. अनेक डॉक्टरांकडे गेले, अनेक उपाय प्रयत्न केले, पण काय झाला? त्याचा उलटा परिणाम झाला. तिची बिमारी वाढत जात होती. ज्यावेळी ती डॉक्टरकडे गेली, उलटा परिणाम जात होता, बिमारी वाढत होती. तर कंटाळून गेली होती ही बाई. आपण आमच्या जीवनात कधीशी आम्ही विचार केला तर आपण आपल्या जीवनात पण असा अनुभव असेल, आपण काय म्हणे प्रॉब्लेमातून बाहेर निघायला प्रयत्न करतो तर प्रॉब्लेम आपला वाढून जातो, अजून संकट आपल्या जीवनात येतात. हे बाईच्या जीवनात पण असेच घडले. जे काय असले नसले ते सर्व आता तिने खर्चून काढले होते. अनेक उपाय तिने केला होता, अनेक डॉक्टरांकडे गेले होते. आता पैसे पण नाही होते, कुठे जायचे काहीच माहित नाही होता. जीवनात ती हरवून गेली होती, निराशी होती. पण ती ऐकते की येशू आलेला आहे आणि येशू बरेचशा लोकांना बरे केलेले आहे. आणि हा विश्वास घेऊन ती गर्दीत शिरते आणि आपल्या मनात म्हणते, माझ्यामध्ये तर हिंमत नाही येशूच्या समोर जाऊन विनंती करण्यास, पण मला एवढी माहिती आहे की मग मी फक्त त्याच्या वस्त्राला हात लावला तर मी बरी होईल. हा येशू एकदम पॉवरफुल आहे, सामान्य माणूस नाही, देवाचा पुत्र आहे, एक संदेश आहे. या रूपाने ती येशूला पाहते आणि जाऊन हात लावते. आणि बाईला काय वाटतं? तिचा अनुभव तिला सांगतो की ती बरी झालेली आहे. अचानक तिला कळते की ती बरी झालेली आहे, आनंदाने भरते. पण येशू ओरडून म्हणतो, कोणी मला हात लावला? आणि शिष्य म्हणतात, येशू तुम्ही पाहता एवढी गर्दी तुझ्या मागे लागलेली आहे आणि तू कशाला म्हणतो कोणी हात लावला? पुष्कळ जण तुला हात लावतात. भिवून ही बाई पुढे येत आहे आणि सांगते, येशू, मी वस्त्राला हात लावला आणि मी बरी झाली. बंधू-भगिनींनो, बरेचसे लोक येशूच्या मागे गेले होते, परंतु एकच बाई, एकच स्त्री कशाला बरी झाली?
येशू आज आपल्याला सांगायला इच्छितो, बरेचसे लोक येशूच्या मागे गेले तरी काय फायदा नाही होणार. आपण ख्रिस्ती झालो पण विश्वास नाही आहे तर आपल्या जीवनात काय होणार नाही. आपण मिसाला नेहमी आलो परंतु आपला विश्वास नाही तर आपल्या जीवनात चमत्कार घडणार नाही. तर हे उदाहरण येशू आपल्याला देतो. बरेचसे लोक येशूच्या मागे गेले. दुसरे पाहत होते तर पाहिलं असेल की भरपूर लोक येशूच्या मागे त्याचे अनुयायी झाले, पण सर्वांचा विश्वास हे बाई तसा नाही होता. तिचा विश्वास एकदम दृढ होता म्हणून तिला हे वरदान भेटले, तिचे जीवन तिला परत भेटले. आज आपल्याला काय पाहिजे येशूकडून? आपण काय कोणत्या विश्वासाने आज आलेले आहोत? काय जण आपण देवळात हजर आहोत तर काय जण आपण घरी आहोत. आपण ख्रिस्ती आहोत, येशूवर विश्वास करतात, पण माझा विश्वास किती दृढ आहे? आपण जर येशूवर आपला विश्वास ठेवला तर येशू आज आपला आश्वासन देतो, नक्की तुम्ही बरे होणार, जे काय तुम्ही मागतात ते तुम्हाला मिळणार. पण या बाई जसा विश्वास तुमचा असला पाहिजे. हा आहे काय आपल्याला? बंधू भगिनींनो, बरेच वेळी आपण निराश होतात आणि निराश झाल्यानंतर आपण येशूकडे येतात आणि येशू आमची प्रार्थना ऐकतो. तर फक्त निराश झाल्यानंतर येशूकडे यायचे नाही. येशू नेहमी आमच्या बरोबर असतो, नेहमी आपली वाट पाहत असतो. त्याला आमची गरज माहित आहे. येशूला माहित होते कोणी त्याला हात लावला होता, पण येशू विचारतो पाहण्यास की बाई पुढे येणार की नाही. तिचा विश्वास दुसऱ्याला एक शिकवण देण्यास की हे बाई जसा विश्वास तुमचा असला पाहिजे, येशूच्या पुढे आला पाहिजे. आपण म्हणतो माझा विश्वास आहे, पण आपण काय करायला तयार नाही तर आपल्याला काय होणार नाही. फेथ मस्ट टर्न इनटू ऍक्शन. ही ऍक्शन महत्वाचे आहे. आपण म्हणतो आपण ख्रिस्ती, आपण विश्वास करतो, मिसाला येतो, रोजरी करतो, आपला विश्वास, पण आपल्या कृत्याद्वारे आपण दाखवत नाही तर त्याचा परिणाम काय, फायदा आपल्याला होणार नाही. तर बाईने एक पाऊल पुढे मारला, धीरज घेतला आणि येशू जवळ आली. ते ऍक्शन केला तिने. ही ऍक्शन आपल्या जीवनात पण महत्वाची आहे. आपण कोणती कृती करून आपला विश्वास प्रकट करणार येशूवर? आज माझा कुटुंब आहे तर कुटुंबात माझे जीवन मी कसं जगतो? कुटुंबाला घेऊन मी रोजरी प्रार्थना करतो, कुटुंबाला माझा वेळ देतो, मुलामुली आई वडिलांचे ऐकतात, बायबल वाचतात. आपल्याला हे अनेक वेळी करायला कंटाळा येतो, पण जर आपण हे ऍक्शन करत नाही, कृत्याद्वारे आपला विश्वास प्रकट करत नाही तर आपल्या विश्वासाचा काय फायदा आपल्याला होणार नाही. आज जेव्हा आपण नोवेनाचा 3रा दिवस साजरा करतो तर प्रभूकडे आपण विश्वासाच्या वरदानासाठी प्रार्थना करूया, आपला विश्वास दृढ होण्यास. आणि आज जेव्हा आपण फादर अग्नेलोचा सण साजरा करतो, फादर अग्नेलोचे जीवन साधारण माणूस, सामान्य जीवन जगलो, पण त्याचा विश्वास प्रभूवर, दुसऱ्याला तो मार्गदर्शन द्यायचा, कारण प्रभूवर त्याचा विश्वास दृढ होता, प्रभूमध्ये त्याचे जीवन जगला होता, प्रभू त्याच्या जीवनाचा मकसद होता. आणि म्हणून मरताना पण तो प्रवचन करत असताना मेला. बंधू भगिनींनो, आम्ही जर येशूसाठी आमचे जीवन अर्पण केले, येशूसाठी आपण काय पण करायला विचार केला तर येशू आम्हाला त्याचे दुगना काहीतरी आपल्या जीवनात करणार. If we are ready to do something for Jesus, Jesus will do more for us than we do for him. तर आपण येशूसाठी काय करायला, छोटे छोटे सॅक्रिफाइस, छोटे छोटे त्याग, छोटे छोटे कार्य आपण करू शकतो. तर प्रभूकडे आज एकमेकांसाठी प्रार्थना करूया, एकमेकांच्या वरदानासाठी आणि विशेष करून आपल्या विश्वासाच्या वरदानासाठी. आणि हा विश्वास अजून दृढ होण्यास आणि या विश्वासाचा प्रकाश आपण दुसऱ्याला देण्यास, जसा ह्या बाईने ऐकलं येशूविषयी आणि ती येशू जवळ गेली, दुसऱ्याने पण येशूविषयी ऐकून पुढे येण्यास
आणि दुसऱ्याने ऐकण्यासाठी आम्ही येशूविषयी दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे. जेव्हा आपण येशूविषयी दुसऱ्याला सांगणार, दुसरे येशूविषयी ऐकणार आणि येशू जवळ येणार. चांगले ख्रिस्ती कसे आपण जीवन जगूया आणि प्रभू येशूला आपल्या जीवनाद्वारे साक्षी देऊया. आमेन. बंधुगिनो, यावेळी आम्ही आमची काय प्रार्थना प्रभू चरणी गाऊया. आपले परमगुरु स्वामी फ्रान्सिस, महागुरु स्वामी फिलिप नेरी, सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी आणि प्रापंचिक सेना सर्वांना परमेश्वरावरील विश्वास दृढतेने टिकून ठेवण्यासाठी प्रभूची कृपा मिळावी व विश्वाद्वारे चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. परंतु आज बाप्तिस्मा घेतलेल्या लोकांपैकी अनेक जण आपला येशूवरील विश्वास सोडून दूर गेले आहेत. त्यांना प्रभूने पुन्हा त्यांचे विश्वास जागृत करून त्यांना देवाचे राज्य आणावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. कोविड-19 ह्या महामारीचे आजारातून संपूर्ण जगाला मुक्ती मिळावी आणि त्याद्वारे सर्वांचा देवावरील विश्वास वाढावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रार्थना करूया. हे प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या प्रेमावर विश्वास ठेवून आम्ही आमची काय प्रार्थना तुझ्या चरणी घातली आहे ते तू स्वीकार कर आणि आमचा विश्वास दृढ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या ख्रिस्ताद्वारे करतो.
बंधू भगिनो, आमचे बलिदान सरसमत विद्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आमच्यावर त्याच्या ख्रिस्ताचे कल्याण हो. हे प्रभू परमेश्वर, आम्ही अर्पण केलेल्या या दानाद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव आणि आम्हाला सरकारी चिन्हाचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू ईश्वरा नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र विद्या सरसमत सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्व आभार मानवेत योग्य व तारणदायक आहे. तुझ्या प्रिय पुत्राद्वारे तू मानवी परिवार निर्माण केलास. त्याच्याद्वारे तू आम्हाला पुन्हा तुझ्या प्रतिमेप्रमाणे बनवलेस. म्हणून सर्व सृष्टी मंडळाकडून तुझे आज्ञापालन व्हावे, ख्रिस्त सभेकडून तुझे स्तवन गायले जावे व स्वर्गातील संतांनी तुझे आभार मानवे. हा तुझा हक्क आहे. म्हणून सदुत्कराबरोबर आम्ही सुद्धा तुझी आनंदाने सदा सर्वदा गौरव गीत गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस, तर पवित्राचा तू गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा याच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवतो. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या आणि ह्यामधून घ्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रस्त्या आपण जयघोष करूया. त्याच्या वर्णाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ आम्ही तुला जीवनदायी भाकर व हातांना प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर बेरालण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्तात शरीर व सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवतो. प्रभू सर्जक बसलेल्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर सहधर्मगुरू यांच्या आमच्या तुझ्या प्रेमात उदरतर वाढ कर. मनातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताने विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्याला विश्वास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. ते माता धन्य कुमारी मरिया, संत योसेफ तिचा पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटकरी कर. त्याच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गाऊन आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्तात आहे, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सहसमत पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. बंधू भगिनींनो, आम्हाला सर्वांना आमच्या जीवनात चमत्कार पाहिजे. काय नाही काय गरज आम्हाला आहे, परंतु आपण बरेचशे वेळी येशूकडे जाण्यासाठी चुकतात. दुसरा मार्ग आपण पकडतात, आपण रस्ता अडकतो, जीवनात हरवतो. आज येशू आपल्याला त्याच्या जवळ बोलवतो. आपण त्याच्याकडे जाऊया आणि तो आपल्याला वरदान देत आहे ते स्वीकार आपण घेऊया. आपला विश्वास त्याच्यावर दृढ होण्यास आपण त्याच्याकडे, परमेश्वर पित्याकडे येशूच्या शब्दाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे चित्त माने.
आमची दररोजची क्षमा करायची जशी आमच्या अपराधांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला पाप पडू दे नकोस हे प्रभू सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर या जीवनात आम्हाला दे शांती दे आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे हे प्रभू येशू ख्रिस्ता तो आपल्या प्रेष्ठास म्हणालास मी तुम्हासाठी शांती राहून ठेवतो मी माझी शांती तुम्हास देतो म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वेगळी देण्याची कृपा कर तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज करतोस प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो आपण एकमेकांस आनंदाने शांती वंदन करूया जगाचे पापे दूर करणारी ही देवाची कृपा याच्या भोजनास बोलवण्यात आलेले ते आपण सर्व धन्य पिता की हम स्तुति गाएं वो ही है जो बचाता हमें सारे पापों को करता क्षमा सारे रोगों को करता चंगा परम पिता की हम स्तुति गाएं वो ही है जो बचाता हमें वही हमारा है परम पिता तरस खाता है सर्व सदा वही हमारा है परम पिता तरस खाता है सर्व सदा पूरब से पश्चिम है जितनी दूर पूरब से पश्चिम है जितनी दूर उतने ही दूर हमारे गुनाह परम पिता की हम स्तुति गाएं वो ही है जो बचाता हमें धन्यवाद दे उसको सदा वही हमारा है परम पिता धन्यवाद दे उसको सदा
हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें, सारे पापों को करता क्षमा, सारे रोगों को करता चंगा। परम पिता की हम स्तुति गाए, वो ही है जो बचाता हमें। नोवेनाची प्रार्थना। हे प्रभू येशू, तू मरण पावलास, परंतु त्याच वेळी तुझ्यामधून सर्व आत्म्याचे तारण करील, अशा जीवनाच्या जरात बाहेर राहिला। देवी कृपेचे थंड सागर साऱ्या जगासाठी खुला झाला। हे जीवनाच्या झऱ्यात, हे अविनाशी दयेचे सागरात संपूर्ण जगाला तुझ्या कृपेमध्ये नेहाळून कर। शब्दाला रिक्त करून आम्हावर तुझ्या दयेचे वर्षाव कर। येशूच्या कुशीतून वाहणारे अति मौल्यवान रक्त व पाने तो आम्हासाठी ईश्वर कृपेच्या झरा आहेस। मी तुझ्यावर भरोसा ठेवतो। येशूच्या कुशीतून वाहणारे अति मौल्यवान रक्त व पाने तो आम्हासाठी ईश्वर कृपेच्या झरा आहेस। मी तुझ्यावर भरोसा ठेवतो। येशूच्या कुशीतून वाहणारे अति मौल्यवान रक्त व पाने तो आम्हासाठी ईश्वर कृपेच्या झरा आहेस। मी तुझ्यावर भरोसा ठेवतो। आमच्या स्वर्गीय बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जावं, तुझे राज्य येवं, तुझे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे प्रमाणे होवं। नमः कृपापूर्ण मरिये, प्रभूचे आज्ञे आहे, नित्य स्त्रियांमध्ये आणि त्यांच्या उदराचे फळ येशू। नमः कृपापूर्ण मरिये, प्रभूचे आज्ञे आहे, नित्य स्त्रियांमध्ये आणि त्यांच्या उदराचे फळ येशू। कृपापूर्ण मरिये, प्रभूचे आज्ञे आहे, नित्य स्त्रियांमध्ये आणि त्यांच्या उदराचे फळ येशू। पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या गौरवश आपण प्रार्थना करूया। हे सर्वसमर्थ परमेश्वरा, येशूच्या स्मरणात आम्ही साजरा केलेल्या बलिदान विधीद्वारे आमची तुझ्यावरील भक्ती वाढव, ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो। प्रभू तुम्हा बरोबर असो आणि सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो सरकार राहो। जा ख्रिस्तात शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे। आजची नोवेना चिमणपाडा, दादरीपाडा व बावनपाडाच्या भाविकांनी केल्याबद्दल तुमचे आभार। उद्याची नोवेना 21 तारीख, विषय तुम्हाला विश्वास कसा नाही। आणि उद्याचे पाडे हॉस्पिटल कॉलनी, गव्हर्नमेंट कॉलनी, स्कूल कॉलनी, कारभाई पाडा आणि कुठली। दुसऱ्या पाड्याच्या भाविकांना मिसाला भाग घेण्यास इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता।